हाय एव्हरीवन, वेलकम टू प्रणोहारी क्रिएशन. डे 15 मध्ये आपण बुट्टीज पाहणार आहोत. ह्या सर्वात जास्त ट्रेंडिंगमध्ये ज्या बुट्टीज आहेत ना त्या आपण पाहणार आहोत. जर तुम्हाला सिंपल बुट्टीज पाहिजे असतील तर आपल्या चॅनलवरती ऑलरेडी बुट्ट्यांचा आहे ना एक व्हिडिओ आहे, तुम्ही तो जाऊन चेकआउट करू शकता. तर आज आपण जे ट्रेंडिंगमध्ये लेटेस्ट आहे तर बुट्टी ते पाहणार आहोत. तर चला पाहूया. B7000 ग्लूने आपण जे जे एलिमेंट्स आहेत ना आधी चिटकवायचे ते चिटकून घेऊया, जेणेकरून काम करायला वेळ लागणार नाही आपल्याला. आता हे थोडा वेळ सुकून देऊया. आता आपला बेस रेडी आहे. आता आपण बुट्टी स्टार्ट करूया. तर सर्वात आधी मी आहे ना ॲडव्हान्स लेवलची नीडल घेतली आणि शुगर बीट्स लोड करून घेतलेले आहे त्याच्यामध्ये. आता सुरुवात आपण टोकापासून करायची आहे. नीडल सरळच ठेवायचे. आता शुगर बीट्स आपण दोनच यूज करायचे. असे दोनच बीट्स ॲड करायचे, त्यानेच फिनिशिंग दिसते. जर तुम्ही एका टायमिंगला जास्त बीट्स लोड केले ना तर ते दिसायला फिनिशिंग खूप खराब वाटते. तुम्ही सिंगल पण करू शकता. आता इथे लॉक करून घ्यायचं आहे. आता एक आहे ना मोती घेतलाय आणि शुगर बीट्स घेतलाय. मोती हा आपला मीडियम साईजचा घेतलाय मी. हा इथे असं टोकाला स्टिच करायचं. आता ते एका टायमिंगला मी 2 बीट्स टाकले आणि हे लॉक करून घेतले. आता अशाच प्रकारे बीट्स घ्यायचे, म्हणजे शुगर बीट्स आणि मोती, शुगर बीट्स आणि मोती. आपण लोड करून घेतलेले आहेत, पाहू शकता तुम्ही. आता खालचा भाग बघूया. आता मिडल पासून सुरुवात करायची. हे मिडलला लोड केलं. त्याच्यानंतर वन साइड कंप्लीट करून घ्यायचे. 2 स्टिचेस टाकायचे एका टायमिंगला. दोन फिल केलेत मी. आता लॉक करून घेते. पाहू शकता आता इथं मिडल आहे आपला, इथे 2 केलेत. मग ह्या साईडला पण आपण 2च टाकायचे. स्टिच एकदम शुगर बीटच्या आतमध्ये टाकायचे, जेणेकरून आपला ना इथे जो गॅप होतो तो नाही झाला पाहिजे. तर मी कशी करते त्याचप्रमाणे एकदम आतमध्ये स्टिचेस टाकायचे. डबल स्टिच टाकले मी तिकडे आतमधल्या साईडला. हे पाहू शकता किती सुंदर अशी बुट्टी तयार झालेली आहे. आता सेकंड बुट्टी पाहूया आपण. आता ह्या बुट्टीसाठी आपण आहे ना शुगर बीट्स, ड्रॉप बीट्स, मोती, परत आहे ना ड्रॉप बीट्स आणि शुगर बीट्स हे असं यूज केलेलं आहे. एक बॅक स्टिच करून घेतली. आता आपण शुगर बीट्स आणि ड्रॉप बीट्स टाकलेले आहे. परत मोती टाकून घेतलाय आणि परत हे 2 टाकून घेतले. आता आपण इथे लॉक करायचं नाही, डायरेक्ट आहे ना आपण इथे आतमधल्या साईडला इथे आतमध्ये एक स्टिच टाकून घ्यायचे आणि बरोबर मिडलला एक स्टिच टाकायचे अशा पद्धतीने. आता इथे पण एक शुगर बीट्स आणि एक ड्रॉप बीट्स टाकायचं आहे अशा प्रकारे.
आता ही स्टिच आहे ना आतमधल्या साईडला इथे टाकायचे, जेणेकरून आपला धागा दिसला नाही पाहिजे. आणि परत इथे आतमधल्या साईडला एक स्टिच आली. आता 3 शुगर बीट्स आणि एक मोती अशा प्रकारे कॉम्बिनेशन ठेवायचं आहे. 3 शुगर बीट्स आणि एक मोती आपल्या नीडलमध्ये फिल करून घ्यायचे आहेत एका टायमिंगला, जेणेकरून आपलं काम पटकन होतं. हे पाहू शकता आपण. हे प्रॉपर आपण मोती 3 शुगर बीट्स, मोती 3 शुगर बीट्स अशा प्रकारे फिल करून घेतलेलं आहे. इथे आपण शुगर बीट्स लावून घ्यायचे आहेत बेसला. आता आपण एक शुगर बीट्स आणि एक मोती असं फिल करून घ्यायचं आहे. तुम्ही जर बिगनर असाल तर तुम्हाला आहे ना माहितीसाठी आहे ना एक पेन्सिलीने ड्रॉ करा, नाहीतर शेप बदलू शकतो तो. आता ह्याला तुम्हाला लॉक करावे लागेल प्रत्येक ठिकाणी. पाहू शकता किती सुंदर अशी बुट्टी तयार झालेली आहे. आता आपण चौथी बुट्टी पाहूया. चौथ्या बुट्टीमध्ये आपण आहे ना मोठ्या साईजचा मोती शुगर बीट्स, मोठ्या साईजचा मोती शुगर बीट्स आणि व्हाईट कलरचा खालच्या साईडला मोती घेतलेला आहे. तर पाहूया कसा फिल करूया. एक क्रॉस असा लावलेला आहे मोती आणि शुगर बीट. परत हा धागा आहे ना मी खालच्या आतमधल्या साईडला परत इथं घेऊन गेले. परत एक क्रॉस लावायचा आहे. परत सेम मेथड इथं घेऊन आले, एक स्टिच पुढच्या साईडला दिली. आता ह्याच्यावरती पण आपण लॉक केली ना, ही पण एक बुट्टी आहे, पण आपल्याला थोडं डिफरंट बघायचं आहे म्हणून डबल स्टिच दिली इकडे.
आणि थ्रेड आहे ना इकडे स्टिच टाकली आणि इकडे परत रिटर्न घेऊन आलो आणि इथं व्हाईट मोती टाकलाय आणि इथे लॉक करायचं आहे. सिंपल आणि एकदम छोटी बुट्टी आहे. तुम्ही कोणत्याही ब्लाउजवर करू शकता. आता ह्या बुट्टीसाठी आपण मोती, शुगर बीड्स आणि सिक्वेन्स घेतलेला आहे. तर चला पाहूया. हे तिन्ही पण एकाच ठिकाणी लोड करून घ्यायचे. अशा प्रकारे इथे लॉक करून घ्यायचे. आता हीच पद्धत यूज करायची आहे. आता ह्या बुट्टीसाठी आपल्याला सुरुवात कॉर्नर पासून करायची. शुगर बीड्स आणि मोठे मोती टाकलेले आहेत. परत एक बीड्स घेतला. आठ नंबरची सुई घेतलेली आहे आणि सीड थ्रेड घेतलेला आहे ब्लू कलरचा. आता हा मिडल आहे, इथून आहे ना सुई माझ्या वर आली पाहिजे. एक सिक्वेन्स इथे ठेवून दिलेला आहे. आता ह्याला आपण फ्रेंच नॉट करायची आहे.
आता हा सिल्क थ्रेडचा कलर आहे तो ब्लाऊजनुसार चेंज होणार बुट्टीला. ब्लाऊज ज्या कलरचा असेल तो सिल्क थ्रेड त्या कलरचा घ्यायचा आहे आपल्याला. बाकीचे डिझाईन सेमच पाहिजे. लॉकसाठी आहे ना सिल्क थ्रेडच्या आपल्याला सिम्पली धागा खालून कट करायचा आहे आणि 2 लाईन डिवाइड करून आहे ना आपण साधी गाठ मारायची आहे. ही बुट्टी कंप्लीट झालेली आहे. आता ह्या बुट्टीकडे जाऊया आपण. ह्या बुट्टीला आपल्याला आहे ना शुगर बीड्स लावून घ्यायचे आहेत बेसला. इथं आतमधल्या साईडला लॉक करायचं आहे. आता व्हाईट मोती घ्यायचे. ही सुंदर अशी बुट्टी तयार झालेली आहे. आता आपण इथल्या बुट्टीकडे वळूया. या बुट्टीसाठी मधल्या साईडला व्हाईट मोती लावलेला आहे आपण. आता शुगर बीड्स लावायसाठी एक स्टिच एक्स्ट्रा दिली तर आपण शुगर बीड्स लावून घ्यायचे. आता ह्या बुट्टीसाठी आपण आहे ना ड्रॉप बीड्स घेतलेत ते इथे मार्किंगच्या इथे आपल्याला फिल करून घ्यायचे आहेत. आणि इथे लॉक करायचं प्रत्येक ह्याला. हे प्रॉपर असे लावून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर आपल्याला सिल्क थ्रेड घ्यायचा आहे. आता ह्या दोघांच्या मिडलला आपल्याला सिल्क थ्रेड यूज करायचा आहे. सिक्वेन्स पण यूज करायचा आहे.
ह्या बुट्टीसाठी आपल्याला बाजूला आता शुगर बीट्स लावायचे आहेत पूर्ण असे. ही बुट्टी सिंपल झालेली आहे आपली. आता ही बुट्टी पाहूया. ह्या बुट्टीसाठी आपल्याला मधल्या साईडला मोठ्या साईजचा गोल्डन मोती लावायचा आहे आणि बाजूनं व्हाईट कलरचे बीड्स लावायचे आहेत मोती. परत मधले बीड्स घेतले, ग्लास बीड्स आपण पिंक कलरचे. आता इथे काय करायचं आपल्याला, एक स्टिच द्यायची. ही सुंदर अशी बुट्टी तयार झाली, तुम्ही पाहू शकता. तर सर्व बुट्ट्या आपल्या 10च्या 10 झालेल्या आहेत. तर तुम्ही पाहू शकता डे 15 मध्ये आपण किती सुंदर अशा बुट्ट्या तयार केलेल्या आहेत. ह्या तुम्ही ब्लाउजला, ड्रेसेसला यूज करू शकता. आणि जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर आपल्याला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी. आणि बिगनर असाल तर ह्या ज्या बुट्ट्या मी करत होते त्याच्यामध्ये स्टेप बाय स्टेप आहे ना, जसे मी धागे फिरवलेत, निडल फिरवले तशी करायची प्रॅक्टिस करा, जेणेकरून तुमच्या पण फिनिशिंग खूप छान येईल.